काल कार्तिकी एकादशी झाली आणि आज बारस आहे, तर आम्ही आळंदीला आलो आहे. आता आळंदीला आम्ही संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेणार आणि संपूर्ण यात्रा फिरणार आहे आणि यात्रेचा संपूर्ण आनंद आम्ही आता घेणार आहेत. खूप अशी गर्दी आहे आळंदीमध्ये आता. माऊलींच्या दर्शनासाठी खूप लांबून लांबून वारकरी आले होते. आळंदी चाकण चौकात आम्ही पायी चालत आलो आणि त्यापुढे आम्हाला जायचे होते पुलाच्या पलीकडे. गाडी जाण्याचा मार्ग तर पूर्ण बंद केला होता, पण काही जण टू व्हीलर गाडी घेऊन मधून मधून घुसत होते. घाटावर सुद्धा भाविकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती. यात्रेत आलो आणि म्हटलं चला रिंगने आपण काही पैसे जिंकवा, पण एक सुद्धा रिंग त्यामध्ये गेले नाही. गुड्डू म्हटला पप्पा मला टाकू दे, मी जिंकेल पैसे, पण ती रिंग अशी असते ना कशातच जात नाही. आणि आमच्या तिथे 50 रुपये गेले, आम्ही हारलो. तुम्ही कधी रिंग गेम खेळली असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. त्यानंतर आलो मोठ्या पाळण्यात बसलो. एवढा मोठा पाळणा होता की म्हटलं वरती बसला आपण चक्कर येईल, त्यामुळे आम्ही काय बसलो नाही. गुड्डू आणि आरवला बसायचं होतं मिकी माऊस मध्ये, मग त्यांना आम्ही मिकी माऊस मध्ये बसवलं. मिकी माऊस मध्ये गुड्डू आणि आरव तर खूप उड्या मारत होता. दादूला तर मी घेतलं नाही, कारण ते म्हटलं आता दादा मोठा झालाय, दादूला आम्ही का मिकी माऊस मध्ये खेळायला घेणार नाही, त्यामुळे आपला दादा बघत होता त्यांच्याकडे. घोड्यावरती बसून त्यांनी ह्या राईडची मजा घेतली. घोडा राईड खरंच खूप छान होती. सगळ्यांना भूक लागली, मग आम्ही सर्वांनी मिळून मस्तपैकी गरम गरम वडापाव खाल्ले. आळंदीत खरेदीसाठी खूप दुकाने लागली होती. मुलांची खेळणी असेल, ज्वेलरी असेल, थंडीसाठी जॉकेट, स्वेटर सर्व काही या यात्रेत उपलब्ध होतं. मंदिरात होणारं कीर्तन ह्या मोठ्या पडद्यावरती दिसत होतं. माऊलींचं दर्शन घेतलं. माऊलींचं मंदिर खूप छान असं सजवलं होतं फुलांनी. गर्दी खूप असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. बाहेरून दर्शन घेण्यासाठी सुद्धा भाविकांनी प्रचंड अशी त्या ठिकाणी गर्दी केली होती. मिनी कोलंबस मध्ये आरव आणि गुड्डूला बसायचं होतं, पण गुड्डू लागला घाबरायला. मी पडेन असं तो बोलत होता, पण आम्ही काय त्याला ऐकलं नाही. काय नाही खेळ. बंदुकीने फुगे फोडण्याच्या गेम मध्ये गुड्डूने खरंच कमाल दाखवली. त्याने 1-2 नाही तर 4 फुगे फोडले. आळंदी यात्रेतील हा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि असेच माझे ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. हा पडला. नाही आता तिथे जाईल ना, उद्या सकाळी पालखीत घेऊन माऊलीला समाधी काय